तपासून नका घेऊ, कारवाई करा। एक छोटे छोटे गटारासाठी तो माणूस आमच्या 4 महिन्यापूर्वी आलेला, आमच्या दरबारावर लोक विश्वास का ठेवणार? समजा अनधिकृत बांधकाम आणि त्याचबरोबर आमच्या जागेवर बेकायदेशीरित्या चाळीचं बांधकाम केलं आणि त्याचबरोबर दादागिरी आणि गुंडगिरी करून या ठिकाणी ह्या झोपडपट्टी बसवली। अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्यात आणि बहुतांश तक्रारी ह्या महापालिकेच्या संबंधित होत्या। असं धोरण आहे की सर्वसामान्यांचं प्रश्न जे मंत्रालयामध्ये लोक गोरगरीब येऊ शकत नाही, त्यांना ह्या दरबाराच्या माध्यमातून न्याय मिळाला म्हणून लोक अपेक्षा घेतात। ते साधं गटा किंवा रस्ता किंवा पायवाटा अशा संदर्भात काही काम असेल तर तुम्हाला करता येत नाही का? तपासून नका घेऊ, कारवाई करा। एक छोटे छोटे गटारासाठी तो माणूस आमच्या 4 महिन्यापूर्वी आलेला, आमच्या दरबारावर लोक विश्वास का ठेवणार? समजा दरबार सांगा, हे बरोबर नाही। कामं झाली पाहिजे ना, आणि छोटा असेल मोठा असेल आपण करोडो रुपयाचा समजू। वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात प्रथमच लोक दरबाराचे आयोजन गुरुवारी करण्यात आलं होतं। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या लोक दरबारात सुमारे 350 समस्यांचे तक्रारी अर्ज आले होते। यातील जवळजवळ 70% अर्ज हे अनधिकृत बांधकामाशी संबंधित होते। त्यामुळे अनधिकृत बांधकामांच्या आलेल्या अर्जाविषयी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी आश्चर्य व्यक्त करून अनधिकृत बांधकामावर ठोस पावले उचलण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। तसेच गटारे, भिंत, शौचालय अशा छोट्या विकास कामांसाठी नागरिक तक्रार अर्ज घेऊन लोक दरबारात आले असताना मंत्री प्रताप सरनाईक महापालिका अधिकाऱ्यावर संतापले। यावेळी त्यांनी विरार येथील इमारत दुर्घटना प्रकरणी शासनाची भूमिका स्पष्ट करीत रहिवाशांना दिलासा दिला। लोक दरबारानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पत्रकारांशी संवाद साधताना काय म्हणाले पाहूया। किती तक्रारी आपल्याकडे आल्या, सर्वाधिक तक्रारी कुठच्या डिपार्टमेंटच्या होत्या? प्रामुख्याने मला आश्चर्य वाटलं की आता या लोक दरबारामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ 70% पेक्षा जास्त तक्रारी ह्या अनधिकृत बांधकाम आणि त्याचबरोबर आमच्या जागेवर बेकायदेशीरित्या चाळीचं बांधकाम केलं आणि त्याचबरोबर दादागिरी आणि गुंडगिरी करून या ठिकाणी ह्या झोपडपट्टी बसवली। अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्यात आणि बहुतांश तक्रारी ह्या महापालिकेच्या संबंधित होत्या। डिपार्टमेंट वाढवणार आहेत, आपण आयुक्तांना सांगितलेलं आहे की 10 चे 20 करा। आयुक्तांना स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की आयुक्त आल्यापासून ती आता एक इमारत दुर्घटना घडली, मी स्वतः त्यावेळी जागेवर जाऊन पाहणी केली होती। 17 लोक मृत्युमुखी पडले, अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले। अशा परिस्थितीमध्ये वसई विरार परिसरामध्ये ज्या पद्धतीनं अनधिकृत बांधकामाचं साम्राज्य गेल्या अनेक वर्षापासून होतं ते नेस्तनाबूत करण्याशिवाय पर्याय नाही। पण शेवटी सर्वसामान्य गोरगरिबांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी SRHची योजना आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी क्लस्टरची योजना राबवण्याचा निर्णय झालेला आहे। ज्या दिवशी मी ह्या परिसरामध्ये भेट द्यायला आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्याची कॅबिनेट होती आणि त्या कॅबिनेटमध्ये मी हा विषय घेतला। राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी दुजोरा दिला की मीरा भाईंदर, ठाणे, वसई विरार ह्या परिसरामध्ये जे अनधिकृत बांधकामं आहेत ते गोरगरीब जनता त्या ठिकाणी राहते, भविष्याचा त्यांचा विचार करून ह्या परिसरामध्ये क्लस्टर आणि SRHची योजना राबवल्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे कॅबिनेटमध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि पूर्णतः ह्या वसई विरार महापालिकेमध्ये क्लस्टर आणि SRHची योजना राबवण्याचा निर्णय झालेला आहे। तशा सूचना आम्ही आयुक्तांना दिलेल्या आहे आणि त्याचबरोबर परत भविष्यामध्ये ही अनधिकृत बांधकामं होऊ नये यासाठी तुम्ही स्पॉट वाढवा आणि ज्या ज्या ठिकाणी हे अनधिकृत बांधकामं करणारे हे लोक आहेत जे गोरगरिबांना फसवतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशा सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर जी इमारत पडल्यानंतर मी स्वतः भाड्याचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्याशी चर्चा करून 60 घरांचा ताबा जो आहे त्या गोरगरीब जनतेला दिला होता। त्यामध्ये 54 त्या इमारतीमधील रहिवासी आणि 9 लोक जी आहे त्यांच्या झोपड्या तोडून आपण इमारतीमध्ये लोकांना जाण्यासाठी रस्ता तो करून दिला होता। त्या लोकांना सुद्धा म्हणजे 65 लोकांना
म्हाडाच्या घरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्याचा निर्णय झाला, परंतु जर ती लोक म्हाडाच्या निकषानुसार पैसे भरायला तयार असेल तर ती घरं त्यांना देण्याची सुद्धा शासनाची भूमिका आहे आणि तशा प्रकारे चर्चा सुद्धा झालेली आहे आणि त्या संदर्भात मी आयुक्तांना सूचना केली की त्या सर्वांची बैठक घेऊन जर ते म्हाडाच्या निकषानुसार पैसे भरायला तयार असतील तर विदाऊट लॉटरी आपण ती घरं त्यांना द्यायला तयार आहोत.